अपने अपने पर गर्व करना चाहिए। इतनी बड़ी बात है ये, जो यहां बहुत ताकत से डटकर खड़ा हुआ था, चाहे कुछ भी हो, चाहे गोली किधर से भी चले, मेरे सीने पे भी चले, तो भी मैं हटने वाला नहीं। जो ये भावना लेकर आप आए थे, विचार लेकर आप आए थे, वो विचार की जीत है, वो विचार की जीत है। मित्रों, लक्षात घ्या, एका मागून एक गुन्हे दाखल होत आहे आणि लोक घरी बसून कॉमेंट करत आहे। रंगपंचमीला आम्ही एका सडकेवर लिहिलं होतं कर्जमुक्ती करा म्हणून। कोणासोबत रंगपंचमी करायची, कोणासाठी करायची, याच्या चेहऱ्याला रंग लावायचं, त्याच्या चेहऱ्याला रंग लावायचं। आम्ही सडक 25 किलोमीटर सडक रंगवली आणि रंगपंचमी सडक रंगवून शेतकऱ्याच्या मागणी करून चांगली केली। तिथून आंदोलन सुरू झालं। रायगडचं आंदोलन 3 दिवस चाललं, 3 दिवस उपाशी होतंय। माझ्या शिवबाच्या पायथ्याशी ज्या रायगडला स्वराज्याचा इतिहास रचला, त्या पायथ्याशी आम्ही 3 दिवस राहिलोय। तिथली सकाळ दुपार संध्याकाळचा सूर्य सगळा पाहत होतो आम्ही। त्या रायगडानं आम्ही न्याहाळत होतोय। मी रात्रीच उठायचं आणि सगळा रायगड डोळ्यासमोर घालायचं। काय योग चांगले होते, केवढी ऊर्जा होती। काय याच रायगडावर माझा राजा, माझा सैनिक आमच्यासाठी लढत होता। त्या रायगडाचं शक्ती घेऊन आम्ही लढत होतोय, ते शक्ती आम्हाला भेटली। मग आपण, तुम्ही, आम्ही मंत्र्याच्या घरावर टेमा आंदोलन केलंय, रक्तदान केलंय कार्यकर्त्यांनी। ते झाल्याबरोबर लगेच अन्नत्याग आंदोलन झालं। जे सरकार बोलत नव्हते, पुण्याच्या महिला कार्यकर्त्यांनी, दिव्यांग कार्यकर्त्यांनी अजितदादाला घेरलं आणि जो अजितदादा नाही म्हणत होता, ते अजितदादा म्हणायला लागले, हो कर्जमाफी देतो। हे यश नाहीये? अरे त्या मोबाईलवर कॉमेंट्स करून सोपं आहे रे, ते कॉमेंट्स करणं फार सोपं आहे। घरी बसून फोन करते, बच्चू भाऊ तुम्ही मॅनेज झाले का? अरे हरामखोरा, तू आंदोलनात होता का रे? म्हणजे आम्ही गुन्हे दाखल करून घ्यायचे अंगावर, 4-4 वर्षाची सजा अंगावून करून घ्यायची आणि वरून आरोपही करून घ्यायचे। केवढं दुर्दैव आहे रे महाराष्ट्रातलं। म्हणजे ज्यांनी रक्तदान केलं त्यालाच म्हणायचं, केलं असं रक्तदान, उपकार केले का रे? ही साली अशी औलाद आहे। म्हणजे घरी बसून कॉमेंट्स करणं सोपं आहे रे, लढणं फार कठीण आहे। सातत्य ठेवलं आपण आंदोलनात। जे सरकार तारीख देत नव्हतं, योग्य वेळ म्हणत होतंय, आता आम्हाला कर्जमाफीची गरज नाही आहे, आता दुष्काळ पडला, दुष्काळात पैसे टाकावं लागतं, सध्या कर्जमाफी देणार नाही। मित्र, तुम्ही एकत्र आले, जे तारीख भेटत होतं, ज्या विहिरीला पाणीच लागत नव्हतं, त्या विहिरीला पाणी आणण्याचं काम माझ्या या कार्यकर्त्यांना, आंदोलकांना केलेलं आहे। लोक म्हणे, मग इतक्या दूरची तारीख का घेतली? अरे जे तारीखच देणार नव्हतंय, जे कधी तारखेवर बोलतच नव्हतंय, त्याचा घेऊन किमान तर आम्ही सांगतोय तारीख तर घेऊन आलो ना। पण तारीख घेऊन आलो आहे,